भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। विदेहावस्था। महात्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती श्रावण वद्य षष्ठी दि 2581948 रोज बुधवारला केली। तेव्हापासून ते निराकार अवस्थेतच होते। त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली होती। ते पूर्णपणे परमेश्वरात विलीन झाले होते। बाबांची ही स्थिती पाहून त्यांच्या कुटुंबातील इतर मंडळी काळजीत पडली होती। त्यांनी आपसात विचार केला की या स्थितीबद्दल परमेश्वराजवळ विनंती करून बाबांना मुक्त करावे। त्याप्रमाणे ती सर्व मंडळी एका भगवतप्राप्तीच्या दुसऱ्या दिवशी बाबांकडे आली। तेव्हा बाबा निराकार अवस्थेतच होते व परमेश्वरात विलीन झालेले होते। घरच्या मंडळींनी बाबांना विनंती केली की हे भगवान, सेवक की यह स्थिति कब तक रहेगी? आप सेवक को इस स्थिति से मुक्त कीजिए। तेव्हा परमेश्वररूपी बाबा ने उत्तर दिले की अगर आपका भाई आपको इतना प्यारा था, आपको उससे इतनी हमदर्दी थी, तो आपने उसे भगवान की सेवा करने क्यों लगाई? उस समय आपने उसे रोकना था। अब सेवक भगवान का हो गया, न कि किसी का रहा, और भगवान सेवक का हो गया है। मेरा सर सेवक का धड़ और सेवक का सर मेरा धड़ ऐसा विलीन हो गया है। इस तरह दोनों की आत्मा एक हो गई है। भगवंताने बाबांच्या मुखकमलातून पुन्हा घरच्या लोकांना उद्देशून शब्द काढले की सेवक भगवान बन गया, इसलिए सेवक एक ही समय थोड़ा सा सादा भोजन करेंगे, जिसमें दाल, चावल, सब्जी और घी होगा। कोई भी औरत, घर की हो या बाहर की, उसकी छांव सेवक पर न पड़े, नहीं तो सेवक कहीं का नहीं रहेगा, जिंदा नहीं रहेगा। अशा प्रकारे भगवंताने सेवकाला, बाबांना दैवी शक्तीची जागृती दिली, जिला आज समाजात बरेच लोक मानतात। याच दिवसापासून बाबांच्या ज्येष्ठ वहिनी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात प्रत्येक शनिवारी जी पार्वती येत होती ती त्यांच्या अंगात येण्याची क्रिया बंद झाली। बाबांच्या कुटुंबात परमेश्वराची, हनुमानजी प्राप्ती केल्यानंतरही दुःख येत होते, तेही याच दिवसापासून नाहीसे झाले। बाबांच्या कुटुंबात जी अनेक दैवते मानल्या जात होती ती मानणे बंद झाले। याशिवाय त्यांच्या घरातील भूतबाधा पण नष्ट झाली। परमेश्वर प्राप्तीच्या अगोदर बाबांच्या कुटुंबात घरातील लोक परंपरेनुसार अंधश्रद्धेमुळे काही सण मानत नव्हते। त्यातील पोळा हा एक सण होता। बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर लगेच 8 दिवसांनी पोळ्याचा सण आला। त्याच्या 2 दिवस अगोदर बाबा निराकारमध्ये आले आणि घरच्या मंडळींना त्या निराकार बैठकीत आदेश दिला की यावर्षी पोळा हा सण घरच्या सर्व लोकांनी साजरा करावा। त्याप्रमाणे पोळा साजरा करण्याचे ठरले। श्रावण अमावस्या आली। पोळ्याचा दिवस उजाडला। त्या दिवशी सकाळीच बाबांच्या घरातील दारात एक मोठा भुजंग गुंडाळी मारून दाराच्या आड लपून बसला होता। तो इतर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसत नव्हता, परंतु तो कोणालाही डिवचण्याचा प्रयत्नही करीत नव्हता। तो साप कोणालाही दिसला नाही, परंतु बाबा दारात गेल्यावर बाबांचे लक्ष त्याच्याकडे गेले। तो डोके वर काढून शांत होता, कुठलीही हालचाल करीत नव्हता। हे बाबांनी पाहिले। याही वेळेस बाबा विदेह स्थितीतच होते। त्यानंतर बाबांनी स्वतःच छोट्याशा काठीने त्याच्या डोक्यावर मारले। त्या साध्या मारानेच साप मरण पावला। एवढा मोठा भुजंग आणि काहीही हालचाल न करता तो साध्या माराने मरतो हे पाहून बाबा आश्चर्यचकित झाले। त्यांनी खूप विचार केला। तेव्हा ते म्हणाले, कित्येक काळापासून या घरात जे दुःख होते त्याला खरा कारणीभूत हा साप होता। कोणीतरी मरण पावल्यावर त्याला मोक्ष प्राप्त झाला नाही म्हणून तो सापाच्या रूपात भूत होता। एका परमेश्वराच्या प्राप्तीनंतर या घरात 24 तास जागृत असलेली शक्ती चैतन्य रूपात खेळत आहे। त्यामुळे त्याला येथे राहता आले नाही आणि त्या शक्तीच्या हातानेच त्याला मोक्ष हवा होता। त्याप्रमाणे त्याला परमेश्वररूपी बाबांच्या हाताने मोक्ष मिळाला। अशा प्रकारे बाबांच्या घरातील शेवटचे भूतबाधेचे संकट नाहीसे झाले।
तेव्हापासून आजतागायत त्यांच्या घरात कोणालाही भूतबाधा झाली नाही. बाबा आज ज्या घरात वास्तव्य करीत आहेत त्या घरात चोहोबाजूंनी प्रसन्नता आहे. तेथे आल्हाददायक वातावरण आहे. कारण तेथे 24 तास जागृत शक्ती चैतन्य रूपात खेळत आहे. तेव्हापासून त्यांच्या घरात सुखशांती लाभली आहे. कोणताही सण मानू नये, कोणत्याही देवाला मानू नये, एकाच परमेश्वराची आराधना करावी, हे जरी ठरले होते तरी विधी लिखित काही असते या म्हणीप्रमाणे परमेश्वराला काहीतरी घडवायचे होते म्हणून त्यांनी पोळ्याच्या सणाचे निमित्त करून त्या घरातील संकटाचे मूळ कायमचे नष्ट केले. बाबा विदेह अवस्थेत असताना त्यांना रात्रंदिवस विश्वात मोठा एक डोळा दिसत होता. यामुळे ते खूप घाबरले होते. तो एक डोळा बघण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. म्हणून त्यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री बाळकृष्ण यांना सांगितले की भैया, मैं तेरे घर आकर तेरे पास सोऊंगा. मुझे इस घर पर विश्व में एक ही आंख दिखाई देती है, वह देखकर मुझे डर लगता है, इसलिए वह मैं देख नहीं सकता. एवढा मोठा एक डोळा बाबांना 1.25 महिन्यापर्यंत एकसारखा दिसत होता. बाबा आपल्या ज्येष्ठ बंधूंना सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या घरी जाऊन झोपू लागले. श्री बाळकृष्णाजींचे घर बाबांच्या घरासमोरच होते. बाबांना तेथे पण झोपेतून जाग येत होती आणि त्यांना बाबा हनुमानजींची भली मोठी आकृती दिसत होती. तेव्हा बाबा बंधूंना झोपेतून उठवायचे आणि सांगायचे की तू बाबा हनुमानजीला सांग की तू माझ्या भावाच्या मागे लागू नकोस, तू देवळात जाऊन राहा. त्याप्रमाणे बाळकृष्णाजी तेवढ्या रात्रीच हातपाय धुवून भगवंताच्या नावाने कापूर लावायचे आणि विनंती करायचे की हे भगवंता, मी आपणास विनंती करतो की तुम्ही माझ्या भावाच्या मागे लागू नका. त्याला कुटुंब आहे, त्याला प्रपंच आहे, म्हणून त्यास मोकळे करावे अशी विनंती करून परत झोपायचे. बाबांना एक डोळा दिसणे, बाबा हनुमानजींची प्रतिमा दिसणे या लक्षणांवरून हे सिद्ध होते की बाबा परमेश्वरात विलीन झाले आहेत. कारण भगवतप्राप्तीकरिता सुरुवातीला बाबांनी जी प्रतिज्ञा केली होती की एकतर मरीन किंवा भगवंताला प्राप्त करीन पण मागे फिरणार नाही, त्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. परमेश्वराला प्राप्त करून ते त्याच्यात विलीन झाले होते. बाबांची ही विदेहावस्था जवळजवळ 3 महिने होती. या विदेह अवस्थेत एके दिवशी बाबांनी आपल्या कुटुंबातील लोकांना निराकार बैठकीत मार्गदर्शन केले की घरवाले सुनो, आप सब लोग 3 महीने तक भगवान से विनंती करो कि हमारे भाई की यह अवस्था समाप्त कर उसे गृहस्थी में रखो. त्याप्रमाणे घरातील सर्व मंडळींनी रोज सकाळी सूर्योदयापूर्वी 3 महिनेपर्यंत एका भगवंताच्या नावाने अगरबत्ती व कापूर लावून वरीलप्रमाणे विनंती केली. 3 महिने पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी हवन करून त्याची समाप्ती केली आणि त्यानंतर त्याच दिवशी बाबा शुद्धीवर आले. त्यांची विदेह अवस्था संपली. त्यांना सर्वसाधारण गृहस्थाप्रमाणे सर्व समजू लागले आणि याचबरोबर त्यांचा अज्ञातवासही संपला. ते अज्ञातवासात परमेश्वराची, हनुमानजीची प्राप्ती केल्यापासून म्हणजे जानेवारी 1946 पासून जवळजवळ 3 वर्षे होते. कारण हा 1948 सालचा नोव्हेंबर महिन्याचा दिवस होता. बाबा दुसऱ्या दिवसापासून आपल्या कुटुंबाच्या निर्वाहाकरिता उद्योग करू लागले. अशा प्रकारे बाबांच्या कुटुंबात शांती मिळाली. बाबांनी आपल्या वयाच्या 28व्या वर्षी एका भगवंताची प्राप्ती केली. बाबांबद्दल लोकांना जसजसे हळूहळू माहीत होऊ लागले तसतसे लोक या मार्गात येऊ लागले, सेवक बनू लागले. याप्रमाणे सद्गुरू समर्थ बाबा जुमदेवजी या नावाने ते प्रसिद्ध झाले. पुढे त्यांना 5 ऑगस्ट 1984 रोजी या मार्गातील सेवकांनी महात्यागी ही पदवी बहाल केली आणि त्यांना सद्गुरू समर्थच्या ऐवजी महात्यागी बाबा जुमदेवजी म्हणू लागले. भगवान बाबा हनुमानजी की जय. महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय. परमात्मा एक, सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले.
मानव धर्म की जय।